सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, युवक आणि उद्योग क्षेत्र यांचा सर्वांगीण विकास व विचार करण्यात आला आहे. सर्वप्रथम कृषी क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. सिंचन प्रकल्प, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पीक विमा योजनांवर अधिक भर देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसाठी निधी वाढवण्यात आला आहे, ज्यामुळे गावांचा विकास होतो आणि रोजगाराच्या संधी निर्माण होते. आरोग्य क्षेत्रातील मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालये, नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि आरोग्य सेवा यावर सरकारने भर दिला आहे. सर्वसामान्य नागरिकांना चांगली आणि स्वस्त आरोग्य सेवा मिळावी हा या अर्थसंकल्पनाचा उद्देश आहे. तर यामध्ये काय स्वस्त झालेले परदेशीय पर्यटन, परदेशी शिक्षण, आरोग्य सेवा, इलेक्ट्रॉनिक्स, परदेशी पर्यटन यामध्ये 5% ते 10%वरून थेट 2%वर आणला आहे. परदेशी शिक्षणामध्ये पण कर सवलत देण्यात आलेले आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये पहिल्या मागच्या वर्षी 20% त्याचा कर होता, तो 10%वर करण्यात आलेला आहे. आणि शेअर बाजारामध्ये तो 2.0% आता 0.5% वाढवण्यात आलेला आहे. उत्पन्न लपवल्यावरती 100% दंड आकारला जाईल आणि आर्थिक स्थितीचा अंदाज हा 6 ते 7.2 या दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त झाला आहे.